तुम्ही फ्रीजमध्ये कधी वाट्या ठेवल्या आहेत का? नसेल ठेवल्या तर आजपासून तुम्ही नक्की ठेवणार आहात. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात प्रथम व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या फ्रीजमधून दुर्गंधी येते का? आता दुर्गंधी येत असली पण ती ठीक आहे, पण तुमच्या फ्रीजमध्ये झुरळसुद्धा फिरतात का? हो की नाही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण असा होणार आहे. काय आहे ना, आजकाल बऱ्याच घरामध्ये फ्रीजचा वापर होतो. आता पदार्थ फ्रेश, त्याचबरोबर पाणी थंड आणि बऱ्याच गोष्टी स्टोअर करण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करत असतो. पण अनेकदा फ्रीजमध्ये आपण पदार्थ ठेवून विसरून जातो आणि त्यामुळे फ्रीजमधून उग्र असा वास येऊ लागतो आणि त्यामुळे फ्रीजमधील इतर गोष्टीही खराब होतात. मग फ्रीजला नेमकं कधी साफ करावे, फ्रीजला मेंटेन ठेवण्यासाठी काय करावे, अशा बऱ्याचशा प्रश्न जे आहे आपल्या डोक्यामध्ये भेडसावत असतात. त्याचबरोबर फ्रीज खराब होऊ नये म्हणून त्याची कशी काळजी घ्यावी, असे बरेच प्रश्न तुम्हाला नक्की पडत असतील. जर आपल्याला फ्रीज वारंवार साफ करण्याची वेळ येत असेल तर या 3 टिप्सची मदत घेऊन पहा. आपण या टिप्सच्या मदतीने फ्रीज अधिक वेळ स्वच्छ ठेवू शकणार आहात. सगळ्यात मेन म्हणजे शिवाय त्यातून जो आहे जो काही दुर्गंध येतोय, उग्र असा वास येतोय, तोही जाणार आहे आणि फ्रीज लवकरसुद्धा खराब होणार नाही. मग आता तुम्हाला पडलं असेल की मग नेमकं काय करायचं, तर सगळ्यात पहिली टिप ते म्हणजे टेम्परेचर सेट करणं. कोणताही ऋतू असला तरी तुम्हाला त्या ऋतूप्रमाणे तुमच्या फ्रीजचं टेम्परेचर सेट करायचं आहे. बॅक्टेरियाची वाढ होऊ नये यासह अन्नसुद्धा अधिक काळ फ्रेश राहावं, त्यासाठी फ्रीजचं टेम्परेचर योग्यरित्या सेट करून ठेवा. फ्रीजचे तापमान नेहमी 35 ते 38 डिग्री फॅरेड म्हणजेच 1.6 ते 3 म्हणजे 1/3 डिग्री सेल्सिअस इतकं ठेवलं पाहिजे. आता उन्हाळा आहे तर 3 ते 5 मध्ये ते असलं पाहिजे. हिवाळा असेल, पावसाळा असेल तर 1 ते 2 मध्ये ते असलं पाहिजे. यामुळे अन्न जरी कुजले तरी यातून दुर्गंधी येणार नाही. शिवाय यातून निघणारे बॅक्टेरिया फ्रीजमध्ये पसरणार नाही. मुख्य म्हणजे अन्न अधिक वेळ फ्रीजमध्ये ठेवणं तुम्हाला टाळायचं आहे. यामुळे अन्नाची नासाडीसुद्धा होणार नाही. आता दुसरी टिप ती म्हणजे फूड स्टोरेज रिलेटेड. उरलेले पदार्थ आपण नेहमी फ्रीजमध्ये ठेवत असतो, पण उरलेले पदार्थ नेहमी हवाबंद डब्यात किंवा स्वच्छ कंटेनरमध्ये साठवून ठेवायचं. यामुळे अन्न ताजेसुद्धा राहतं, शिवाय फ्रीजमध्ये सांडण्याची भीतीही नसते. शिवाय त्यातून येणारा गंध फ्रीजभर पसरत नाही आणि ज्यामुळे फ्रीज अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित दिसत असतो. एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे, आपण तर अन्न व्यवस्थितरित्या पॅक करून ठेवत असतो, पण बऱ्याचदा आपण जो काही भाजीपाला ठेवत असतो तर बऱ्याच वेळा आपण एखादी भाजी नाही केली आणि ती तशीच त्या पॉलिथिनमध्ये राहिली किंवा तुम्ही कशाहीमध्ये ठेवत असणार आणि ती सडली तर त्यानेसुद्धा तुमच्या फ्रीजमध्ये दुर्गंधी सुटू शकते. त्यामुळे तुम्ही अन्न तर व्यवस्थितरित्या साठवताय, ते बाहेरसुद्धा काढत असाल तरी एकदा तुमच्या भाजीपाल्याचा जो काही खालचा डब्बा असतो किंवा आपण त्याला बॉक्स म्हणूयात, तर तो बॉक्स तुम्हाला नेहमी चेक करत राहायचं आहे. ताजी भाजी त्यामध्ये आली तर जी काही शिळी भाजी आहे ती मात्र तुम्हाला बाहेर काढून घ्यायची आणि तिचा लवकरात लवकर वापर करायचा आहे. आणि 3 नंबरची टीप ती म्हणजे अशी की सगळ्यात मेन आहे. आता फ्रीजमधून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी दररोज स्वच्छ करायची खरंच गरज नाही. बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण फ्रीज स्वच्छ ठेवू शकता. आता यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये बेकिंग सोड्याचा खुला बॉक्स ठेवा. आता कसा ठेवायचा, घरात छोटी बघा अशी वाटी वगैरे असेल, तुमच्या प्लेट असेल, काही असेल ते घ्यायचं. आता माझ्याकडे बघा अशा पद्धतीची छोटी अशी वाटी आहे आणि आता त्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकून घेते आहे. हा बेकिंग सोडा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. हा बेकिंग सोडाची जी काही वाटी आहे ती दर 3 महिन्यांनी आपल्याला बदलत राहायची आहे आणि बेकिंग सोड्यामुळे फ्रीजमध्ये गंध पसरणार नाही आणि शिवाय फ्रीजसुद्धा स्वच्छ राहील. इन केस काही सडलंच असेल, वास झालाच असेल तर बेकिंग सोड्यामुळे तो वास आपल्या फ्रीजभर पसरणार नाही आणि तो दुसरे अन्नपदार्थ किंवा दुसऱ्या आपल्या भाजीपाल्याला लागणार नाही. त्यामुळे कधी आपण फ्रीज उघडलं, एखादी भाजी सडली, तुम्हाला वेगळा वास यायला लागला की लगेच फ्रीजमध्ये चेक करायचं की कोणती वस्तू सडली आहे का की नाही, ते सगळं काही व्यवस्थितरित्या बघायचं आणि मग ती काढून घ्यायची. त्याचबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे कॉफीसुद्धा ठेवू शकता. त्यानेही सुद्धा जे आहे दुर्गंध निघून
निघून जाऊ शकतो. पण कॉफीचा एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की कॉफी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर कॉफीचा स्मेल इतका स्ट्रॉंग असतो की तो बाकीच्या पूर्ण अन्नपदार्थाला किंवा आपण फ्रीजमध्ये जेही ठेवतोय त्या सगळ्याला लागत असतो. त्यामुळेच मी तुम्हाला एक असा उपाय सांगितला आहे की बेकिंग सोडा आपल्या घरी अगदी अवेलेबल असतो आणि तो आपण व्यवस्थितरित्या ठेवूसुद्धा शकतो. एकदा का आपण फ्रीजच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ते ठेवलं की ती वाटी आपल्याला 3 महिने बघायचंच काम नाही. तसंही आपण 3 महिन्यामध्ये फ्रीज हे डीप क्लीन करत असतो. फ्रीज कसं डीप क्लीन करायचं यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे. तर 3 महिन्यांनी आपण जेव्हा ते डीप क्लीन करतो तेव्हा तो बेकिंग सोडासुद्धा चेंज करायचा आहे. कशा वाटल्या तुम्हाला या 3 टिप्स कमेंटमध्ये नक्की सांगा. फ्रीजमध्ये झुरळ झाले असतील त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शनला लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.